महामार्गावर चिखोली या संदर्भात बैठक घेतली, काय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्याबरोबर अदानी कंपनीचे सगळे सन्मान्य अधिकारी, DP जैन कंपनीचे सगळे अधिकारी, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, ट्रॅफिक विभाग, प्रांत आणि तहसीलदार या सगळ्यांना घेऊन आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं आढावा घेतला की नेमकी कामाची पूर्ततेची काय स्थिती आहे, की जे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं त्याला आता एक्सटेन्शन 17 जूनपर्यंत देण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या फेटल कॅज्युअल्टीज हायवेवर होतात, जिथं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, हे अत्यंत गंभीर बाब आहे. आणि मी पूर्ण रेकॉर्ड मागच्या वर्षभरातला घेतला की 80 फेटल कॅज्युअल्टीज ह्या एका वर्षामध्ये झालेल्या आहेत. मग फेटल कॅज्युअल्टीज ह्या टॉलरेट होणार नाहीत, फेटल कॅज्युअल्टीज होता कामा नाही आणि त्याच्यासाठी पूर्ण पॅचवर्क करावं अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीच्या सगळ्या लोकांनी आम्हाला टाईम बाउंड 15 दिवसाच्या आत सगळे पॉटहोल्स भरून काढण्याच्या बाबतीमध्ये किंवा पॅचवर्क खड्ड्यांचं करण्याच्या बाबतीमधला शब्द दिलेला आहे आणि 15 दिवसांनी परत आढावा बैठक आम्ही घेणार आहे. कुठल्याही परिस्थितीत जीवितहानी होता कामा नये याच्यासाठी सर्वोपरी प्रयत्न शासनाच्या माध्यमातून आम्ही तिथं करणार आहे. काही नितीन गडकरी साहेबांकडे मुद्दे मांडायचे असतील तर ते देखील मी त्यांना सांगितलेलं आहे की ते मला कळवा, मी स्वतः प्रतिनिधित्व तिथं तुमच्या सगळ्यांचं करीन आणि गडकरी साहेबांना सांगेन की इथं विशेष लक्ष देऊया आणि कराडच्या परिसरामध्ये ह्या ज्या घटना घडतात आहे या त्वरित थांबवण्यासाठी जे काय लागेल ते आपण केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून करावं, तशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स आपण द्याव्या. त्याचबरोबर सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन राहावं ह्याच्यासाठी एक प्रतिनिधी प्रत्येक विभागाचा याचा एक ग्रुप आम्ही करायला सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटल असेल किंवा हायवे अथॉरिटीच्या ॲम्ब्युलन्स असतील किंवा मलकापूरची सुद्धा मी आज एक ॲम्ब्युलन्स ह्या कामासाठी अलॉट करायला सांगितले की कसलीही घटना घडली तर लगेच हेल्पलाईनद्वारे या लोकांना सूचना होतील आणि ताबडतोब गोल्डन आवरमध्ये तिथं त्या सगळ्या गाड्या पोचल्या पाहिजेत. त्वरित पेशंट हा हॉस्पिटलपर्यंत आला पाहिजे जेणेकरून जीवितहानी टळू शकते. त्यामुळे मला खात्री वाटते की हा जो धगधगता प्रश्न आहे हा निश्चित स्वरूपी येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्गी लागेल. या हायवे अथॉरिटीचे जे काही अधिकारी आहेत ते स्थानिकांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात असं देखील लोकांचं बोलणं आहे, त्यावरती काय सूचना देण्यात आल्यात का? स्थानिकांचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही स्थानिक माणसाच्या तक्रारीकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. छोट्यातली छोटी तक्रार जरी असेल तर संवेदनाशील पद्धतीनं ती हाताळण्यात येईल आणि मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की अगदी मायनर कॅज्युअल्टी जरी असेल तर तिला सिरियसली घ्या. काही ॲक्सिडेंट होत असतील, ब्रशिंगचे काही इन्स्टन्स होतात, गाडी मोठी गाडी लहान गाडीला घासते, याला देखील सिरियसली घ्या आणि त्यामुळे स्थानिकांच्या तक्रारीकडे कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष होऊ देणार नाही. ओके, थँक्यू.